श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। ब्रह्मकमळ ही फुलाची प्रजाती असून या फुलाला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व तर आहेच, त्याचबरोबर धार्मिक दृष्ट्या आयुर्वेदिक दृष्ट्या सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे। पार्वती मातेच्या विनंतीवरून ब्रह्मकमळाची निर्मिती झाली होती असे शिवपुराणात म्हटलं आहे। कारण भगवान महादेवांनी जेव्हा गणपती बाप्पाचं शिर धडावेगळं केलं होतं तेव्हा गणपती बाप्पांचं शिर बसवताना याच ब्रह्मकमळाचा उपयोग केला होता असं पुराणात सांगितलं आहे। हे फूल उमलताना फुलात महादेवाच्या पिंडीसारखा आकार दिसतो। ब्रह्मकमळाचा सुगंध अनुभवण्यासाठी आपल्याला वर्षभर वाट बघावी लागते, कारण इतर फुलांप्रमाणे हे फूल आपल्याला बाजारात सहज मिळत नाही। ब्रह्मकमळ हे भेट म्हणून देताना किंवा महादेवाच्या पिंडीवर अर्पण करतात असं हे ब्रह्मकमळ महत्त्वपूर्ण फूल आहे। या फुलाला विकलं जात नाही किंवा खरेदी सुद्धा केलं जात नाही। हे फूल कोणी भेट म्हणून दिलं तरच आपल्याला लाभदायी ठरतं। धार्मिक दृष्टीने हे फूल भगवान विष्णू यांच्या नाभीपासून तयार झालेलं फूल आहे। त्यावर ब्रह्मा विराजमान आहेत। रात्री हे ब्रह्मकमळ फुलतं। या ब्रह्मकमळाचं वैशिष्ट्य म्हणजे हे फूल रात्रीच उमलतं। हे फूल आपल्या मुख्य दरवाजावर लावावं, त्यामुळे आपल्या घरात वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही। ब्रह्मकमळ उमललं की त्याची पूजा केली जाते। ब्रह्मकमळ हे छान आणि पवित्र फूल आहे। ज्यांच्या घरात हे फूल उमलतं ती लोक खूप भाग्यशाली असतात। भगवान शंकरांचा आशीर्वाद त्यांच्या घरावर आहे असं म्हटलं जातं। जेव्हा ब्रह्मकमळ उमलतं तेव्हा त्यामध्ये ब्रह्मदेव किंवा त्रिशूळ अशा आकृती दिसतात। खोकला, कॅन्सर, हाडांचे दुखणे, कोणताही आजार असू दे, त्यांना बरं करण्याची ताकद या फुलामध्ये आहे। ब्रह्मकमळ हे अतिशय दुर्मिळ फूल आहे। तुमच्याकडे ब्रह्मकमळ आहे का? कमेंट करून नक्की सांगा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।